हॅलो. बोल सौरभ. हा हॅलो. तुझ्या आवाजाला काय झालंय? सर्दी वगैरे झालीये का अचानक? अरे नाही ते पाणी पित होते ना तर ठसका लागला. तू बोल ना. मदन आणि रश्मीने आपल्या त्या ओळखीच्या काणे वकिलाला धरलंय. तुला तर माहितीये, खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करण्यात एकदम पटाईत येतो माणूस. माहितीये मला, पण आपण पण पूर्ण तयारी केली आहे. हे बघ, मदन आणि रश्मीला धडा शिकवणं खूप महत्वाचं आहे. सौरभ, उद्याची केस माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. हा, तयारी केलीच आहे. बाबांचाही सल्ला घेतलाय. तू काळजी करू नकोस ग, मी आहे तुझ्यासोबत. ग्रेट. बाय द वे, थँक्यू सो मच सौरभ. हॅलो. थँक्यू म्हणायचं असेल ना तर फी पण दे. ओके, आय एम सॉरी. आणि सॉरी म्हणायचं असेल तरी मी फी घेईन ना. मग काय बोलू? नंतर सांगेन कधीतरी. बाय. ओके. चलो या क्या बात. या यस सर. सावकाश. घेतलंय ना सगळं बरोबर? हो घेतलंय. वापिस कब आ रहा है? सुट्टी मिळाली की येईन परत. तू तू येत जा. आजीला अधूनमधून भेटायला येत जा. ओ चेहरा का पडला रे तुझा एवढा? हं? नाही मला वाटलं असेल. आजी, मी ना तुला खूप मिस करणार आहे तिकडे. मला म्हणजे शिपवर. पण मला अरे काय पहिल्यांदा जातोस का शिपवर? याच्या आधी गेला तेस कधी? एनिवे येतो. हाय, मी सौरभ. सौरभ गोखले. मी कपिल. कपिल सुनंदन साठे. येस आय नो. मी तुझ्याबद्दल ऐकलंय खूप, पण आपण पहिल्यांदाच भेटतोय. या सेम इयर. बाय द वे, रामाश्रय हे माझ्या काकांचं. सध्या मी हँडल करतो. सुधा मावशी आणि सदाशिव काका ऍक्च्युली. सौरभला माहिती आहे सगळं. तू नव्हतास ना ऐनवेळी. सौरभ मदतीला तयार झाला म्हणून हे सगळं शक्य झालं. स्वतःच्या हातातली सगळी कामं सोडून या केससाठी धावून आला. सौरभ, थँक्यू. नॉट एट ऑल. खरं तर सौरभचे मी मानावे तेवढे आभार खूप कमी आहेत. थँक्यू सो मच. कमॉन ग गौरी, थँक्स काय. कपिल, मी गौरीकडून तुझ्याबद्दल खूप ऐकलंय. बरं, निघूया का आपण? काकांनी सकाळपासून काहीच खाल्लं नाहीये. त्यांना गोळ्या घ्यायच्या असतात. मला तर खात्री होती याच्या परत येण्याची. काय मदन? पण काका, वेळ महत्वाची असते. एकदा का वेळ निघून गेली ना की कोणी येऊ किंवा जा, काहीच उपयोग नसतो. बर सौरभ, जरा बाजूला येतोस का? मला पर्सनल बोलायचं तुझ्याशी.
हो अगदी. काय मस्त जागा आहे ही. मी लहानपणी आलो होतो इथे बाबांसोबत आणि मी हट्ट धरून बसलो होतो की बाबा मला इथेच राहायचंय म्हणून. तर बाबा मला म्हणाले की बाळा, जी लोक काही दिवसांकरता इथे येतात कोकणात त्यांच्यासाठी ही जागा. पण मी हट्ट सोडायला तयारच नाही. चक्क एक दिवस राहिलो आम्ही इथे. अहो मग आत्ताही राहा ना इथे. आमचं रामाश्रय सगळ्यांना सामावून घेतं इथे. हो नक्कीच, पण नंतर कधीतरी. ठीक आहे. खरेच आज तुझे आणि गौरीचे खूप उपकार झाले बरं का सौरभ आमच्यावर. तुम्ही दोघं नसतात ना तर आम्हाला न्याय कसा मिळाला असता. काकू आहो, हाच ना आता. मावशी, आणि न्याय मिळवून देणं हे आमचं काम आहे ना. आणि कसं असतं ना, वकील म्हटलं की लोकांच्या पोटात गोळा. काळा कोट, भरमसाठ पैसे हेच दिसतं सगळ्यांना. पण सगळेच वकील तसे नसतात, नाही का? आणि कोर्टाची पायरी कोणी चढू नये हा जो काही समज आहे ना, तो मला खोटा ठरवायचा होता. म्हणून मी वकील झाले. कोर्टाची कामं थोडी किचकट असतात, पण जर योग्य सल्ल्याने केली ना तर तीही जमतात आपल्याला. मला खूप मजा आली कोर्टात. पण हा, तुमचं ते तारीख पे तारीख हे कुठे दिसलं नाही. अहो काका, ते पिक्चर मध्ये असतं. आमचा मदन आला ना की मी कोर्टात येऊन बसत जाईन. हो, ऑलवेज वेलकम. तुम्ही एकदा आमच्या मदनला भेटा. म्हणजे मदन आणि रश्मी हे आपला मुलगा कसा असावा आणि आपली सून कशी असावी याचं उत्तम उदाहरण आहे. त्यांच्यासाठी रश्मी तू आहेस, मदन कोण आहे? कपिल. मदन त्यांचा कितीही चांगला मुलगा असला ना तरी आजच्या दिवसाचा खरा हिरो तू आहेस. वेळेवर वडिलांची मदत न करता जो निघून जातो तो चांगला मुलगा कसला? वेळ महत्वाची असते. एकदा का वेळ निघून गेली ना की कोणी येऊ किंवा जा, काहीच उपयोग नसतो. मदन त्यांचा कितीही चांगला मुलगा असला ना तरी सुद्धा आजच्या दिवसाचा हिरो तू आहेस. वेळेवर वडिलांची मदत न करता जो निघून जातो तो चांगला मुलगा कसला? उशीर झाला ना तर तू जेवून घे. उगाच थांबशील मग शुगर वाढेल. आणि मी आठवण करेन गौरीला फोन करायची. आणि अजिबात काळजी करू नका, उशीर झाला तर मी आहे सोडा. अरे तू असताना मला कसली आली आहे काळजी. अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसतो नाही. सगळे म्हणतात